या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. येळवडे येथील शिवारात गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे 25 एकरातील ऊस जळून खाक झाला. या आगीत 750 ते 800 टन ऊसाचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 1च्या सुमारास येळवडेच्या पूर्वेकडील ऊसाच्या मळ्यात आग लागली. कडक ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत संपूर्ण शिवारात धुमसली. पाणंदीच्या बाजूला असलेले गवत व लाकूड साहित्यही पेटल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं. आग विझवण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना तीव्र झळा बसत होत्या. मधल्या पाणंद रस्त्यापासून थेट दत्त मंदिर परिसरापर्यंतचा ऊस या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गावातील 100हून अधिक युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. भोगावती साखर कारखान्याच्या अग्निशमन दलानेही मदत केली, मात्र क्षेत्र मोठं असल्यानं अडचणी आल्या. शेवटी ऊसात भांगे घालून व पाणी ओतून आग नियंत्रणात आणण्यात आली. जळीत ऊस तातडीने उचलावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.